कोल्हापूरची जागा तुमच्याकडे होती. शाहू महाराजांनी कधी काळी शिवसेनेत प्रवेशही केला होता. हो. मग या वेळेला तुम्हीच त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर त्यांना जर ते निवडणूक लढले नक्कीच असते, ते लढायला तयार झाले असते. शाहू महाराज बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा मातोश्रीवर येऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आपल्याला माहीत असेल. मी त्यांना काय तसं शिवसेनेचं वावडं नाही अजिबात. छत्रपती संभाजी हे राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत व्हायला तयार झाले होते. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला शिवसेनेच्या विचाराचं, आणि आमचा विचार काय आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाच्या कल्याणाचा विचार आहे. महाराष्ट्र अखंड राहावा असा विचार आहे. शिवसेना ही जातपात धर्म न पाळणारी एक महत्त्वाची संघटना महाराष्ट्रात काम करते. शाहू महाराजांच्याच भूमिकेतून आम्ही काम करत आहोत ना. फुले, आंबेडकर, शाहू, त्यात प्रबोधनकार ठाकरे आहेत. त्याच्यामुळे छत्रपती शाहूंना शिवसेनेच्या बाबतीत विचारांचं काय वावडा होतं का, मला तसं वाटत नाही. कारण स्वतःच त्याने शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा लोक म्हणतात की शाहूंनी शिवसेनेची मशाल नाही घेतली बरं झालं, कारण पुरोगामी विचारांचं तो भाग आहे. हे पूर्णपणे चुकतं आहे. गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूरवरती शिवसेनेचा पगडा आहे. या वेळेला आमचे आमदार कमी झाले, काही लोक सोडून गेले आता, पण शिवसेनेचे 4-4, 5-5 आमदार त्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात सातत्यानं. आता जर आमचे खासदार त्या लोकसभेचे मंडलिक त्यांनी जर शिवसेना सोडली नसती आणि शिंदे गटात गेले नसते तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. पण असं होतं की साधारण अशी एक चर्चा होती आमची, कोल्हापूरला ज्याची जागा आहे त्या पक्षाच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराजांनी उभं राहावं, साधारण अशी एक चर्चा झाली होती. पण नंतर ठीक आहे, काय त्याच्यावरती आता मला फार पडायचं नाही.